नमस्कार. श्री रामरक्षा स्तोत्रामधल्या वज्रपंजर कवच अशा श्लोकांचं आपण चिंतन केले. आता पुढे जाऊया. 10वा श्लोक असा आहे. एतां रामबलोपेतां रक्षांयस सुकृती पठेत सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. याचा अर्थ असा आहे की श्रीरामांच्या सामर्थ्याने युक्त अशा रामरक्षेचा जो पुण्यवान मनुष्य पाठ करील तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान आणि तसंच जीवनामध्ये विजयी आणि विनय संपन्न होईल. ही रामरक्षा रामरायाच्या बलाने युक्त आहे. रामबलोपेताम अशी आहे. रामाचं सामर्थ्य या स्तोत्रात आहे. आणि पूर्वसुकृत वाचून, पूर्वपुण्याई वाचून या स्तोत्राचं पठण करण्याची इच्छा होत नसते. जन्मजन्मांतरी असेल पुण्यसामग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामांचे असं म्हटलं. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. खरंच आहे, भगवंताचं नाम मुखात येण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्याई लागते. असा जो पुण्यवान माणूस ही रामरक्षा वाचेल, म्हणेल, ऐकेल तो विजयी आणि विनयी होईल असं ऋषी सांगतात. माणसाला विजयी होण्यासाठी आत्मबल हवं असतं आणि ते श्रीरामांच्या कृपेने आणि रामरक्षेने प्राप्त होतं. तसंच विजय मिळाला की माणसाला अहंकार, गर्व, उन्माद येण्याची शक्यता असते. परंतु या स्तोत्रमंत्राच्या पठनाने मनुष्य विजयी होतो आणि विनयी सुद्धा होतो. विनय संपन्न होतो, नम्र होतो. संस्कृत भाषेमध्ये विनय हा शब्द नम्रता आणि शिक्षण या दोन्ही अर्थांनी वापरला जातो. शिक्षण आणि विनय हे शब्द समानार्थी आहेत. शिक्षणाने विनय आलाच पाहिजे. संस्कृत भाषेचं हे सौंदर्य आणि दिव्यत्व आहे पहा. असो, जो रामरक्षेचं पठन करील तो चिरायू, दीर्घायुषी होईल, सुखी होईल, पुत्रवान होईल, विजयी होईल आणि विनयी होईल असं या श्लोकामध्ये म्हटलं आहे. असं या स्तोत्राचं फळ सांगितलं आहे. पुढचा श्लोक आहे. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. या श्लोकामधला पहिला जो चरण आहे ते म्हणजे एक पूर्ण शब्दच झालेला आहे. योग्य ठिकाणी थांबून आणि सावकाश म्हणायचं म्हणजे सोपं वाटतं. सध्या सगळीकडे, सगळ्या जगात कोरोना व्हायरसची दहशत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या रामरक्षा स्तोत्राचं आणि विशेषतः या श्लोकाचं खूपच महात्म्य आहे. आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर हा पाताल भूतल व्योम हा श्लोक सगळीकडे फिरतोय अनेक दिवसांपासून. या श्लोकाचा अर्थ असा आहे की रामनामाच्या मंत्रांनी रक्षिल्या गेलेल्या माणसाकडे, मनुष्याकडे, रक्षितम रामनामभिः अशा माणसाकडे पाताळ, भूमी आणि आकाशात विचरण करणारे, विहार करणारे छद्मचारिणः म्हणजे कपटवेशानी, अदृश्य रूपाने संचार करणारे जे जीवजंतू आहेत. जसं अतृप्त आत्मे, भूत, प्रेत, विषाणू, रोगजंतू असे जे आहेत, अशा दुष्टशक्ती रामनामानी रक्षित मनुष्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत करू शकणार नाहीत. न द्रष्टुमपि शक्ता असं म्हटलं. समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असं समर्थाने म्हटलंय. असं सामर्थ्य, असं महात्म्य रामनामाचं आणि रामरक्षेचं आहे. पुढचा श्लोक आहे. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर भुक्तिं मुक्तिंच विंदती. याचा अर्थ असा आहे की राम
रामभद्र, रामचंद्र या रामाच्या नावांचं जो स्मरण करतो त्या मनुष्याला पापाची बाधा होत नाही. तो इहलोकी सगळे भोग म्हणजे सगळी सुख तो मिळवतो आणि अंती मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करतो. देवाची नावं अनंत आहेत आणि सगळी अत्यंत मधुर आहेत. राम म्हणा, रामभद्र म्हणा किंवा रामचंद्र म्हणा. एक पद आहे ना, राम म्हणा, राजा राम म्हणा, सीता राम म्हणा, आत्मा राम म्हणा, हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, असं ते पद आहे. कुठलंही आवडतं नाव घ्या, त्याचा जप करावा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असं माऊली हरिपाठात सांगतात. नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या, असं म्हटलं. सगळेच संत नामाचा जप करा असं आग्रहाने सांगतात. भगवंताच्या नामामध्ये मग ते कोणतंही नाम असो, पापांचं शमन करून भुक्ती म्हणजे इहलोकातले भोग सुख आणि मुक्ती म्हणजे परमगती देण्याचं सामर्थ्य असतं, असं इथे सांगितलं आहे. पुढचा 13वा श्लोक आहे. जगज्जैत्रैक मंत्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कंठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः. याचा अर्थ असा आहे की सगळ्या जगाला जिंकणाऱ्या या रामनामानी सुरक्षित रक्षिल्या गेलेलं हे रामरक्षा स्तोत्र आहे. जे रामनाम सगळ्या जगाला जिंकतं त्या रामनामानी या रामरक्षा स्तोत्राचं रक्षण केलंय. आणि हे रामरक्षा स्तोत्र जो कंठात धारण करतो म्हणजे कंठस्थ करतो, तो सर्व सिद्धी हस्तगत करतो. त्याच्या हातात, त्याच्या मुठीत सगळ्या सिद्धी येतात. योगामध्ये, योगशास्त्रामध्ये अणिमा, लघिमा, गरिमा अशा अनेक सिद्धींचं वर्णन आहे. या सिद्धी सगळ्या योग साधनेनी प्राप्त होतात. त्यासाठी कठोर तपश्चर्या, कठोर योग साधना करावी लागते. भक्तीचं आणि नामजपाचं सामर्थ्य असं आहे की या साऱ्या सिद्धी भक्ताच्या पुढे हात जोडून उभ्या राहतात, त्याच्या हाती येतात, त्याला हस्तगत होतात, असं भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय. सिद्धी म्हणजे सफलता, एखाद्या कार्याची सिद्धी होणं. जेही सात्विक काम, सात्विक कार्य माणसाला करायचंय त्याची सिद्धी होते, असं म्हटलंय. जो रामरक्षा कंठात धारण करतो त्याची सगळ्या प्रकाराने कार्यसिद्धी होते आणि सगळ्या योगसिद्धी त्याला हस्तगत होतात, असं या स्तोत्राचं महात्म्य आहे. पुढचा श्लोक आहे. वज्रपंजर नामेदै यो राम कवचम स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम. हे रामरक्षा स्तोत्र वज्रपंजर असं स्तोत्र आहे. या वज्रपंजर राम कवचाचं जो स्मरण करतो त्याची आज्ञा सगळे लोक पाळतात आणि त्याला सगळीकडे जय मिळतो आणि त्याचं कल्याण होतं, असा या श्लोकाचा अर्थ आहे. कवच जे असतं ते दुर्भेद्य असतं, अभेद्य असतं, हा त्याचा गुणधर्म आहे. योद्धा ज्याप्रमाणे कवच घालतो त्याप्रमाणे मंत्राचं सुद्धा कवच निर्माण होतं. भौतिक आणि अधिभौतिक आघातापासून शरीराचं रक्षण व्हावं म्हणून एखादा मंत्र किंवा एखादं यंत्र भुर्जपत्रावर लिहिलं जातं आणि मग तो ताईत बनवला जातो, गळ्यामध्ये किंवा दंडावर तो बांधला जातो. सगळ्या देवतांची अशी कवच स्तोत्र आहेत. देवी कवच आहे, गणेश कवच आहे, शिव कवच आहे, अशी स्तोत्र आहेत. अगस्ती संहितेमध्ये रामरक्षा वज्रपंजर यंत्राविषयी माहिती आली आहे. त्याची पूजा कशी करायची, धारण कसं करायचं, या सगळ्याचा विधी सांगितला आहे. रामरक्षा स्तोत्राचं हे वज्रपंजर कवच जो नित्य म्हणतो
पठन करतो तो अव्याहताज्ञ होतो. म्हणजे त्याची आज्ञा लोक पाळतील इतका तो मनुष्य प्रभावी होईल. त्याच्या आज्ञेचं उल्लंघन होणार नाही. त्याला सर्वत्र जय मिळेल आणि त्याचं कल्याण होईल. पहा, जो भगवंताचं नामस्मरण करतो सतत, त्या स्मरणाने, त्या जपानी त्याला भगवंताचं सान्निध्य मिळत असतं. त्याचं अंतःकरण निर्मळ होतं आणि भगवंताचे दैवी गुण त्या निर्मळ अंतःकरणामध्ये प्रगटू लागतात. जिथे भगवंत आहे तिथे धर्म आहे आणि जिथे धर्म आहे तिथे जय आहे. यतो धर्म ततो जयः असं म्हटलं. हे निश्चितच आहे. आणि म्हणून रामनाम कंठी धारण करणारा सर्वत्र विजयी होतो. त्याचं कल्याण होतं. सगळ्या लोकांमध्ये तो मान्य होतो असं म्हटलंय. 10व्या श्लोकापासून तर हे आज 14व्या श्लोकापर्यंत हे जे श्लोक आहेत हे फलश्रुतीचे श्लोक आहेत. या श्लोकांच्या मध्ये श्री रामरक्षेचं महात्म्य सांगितलं आहे आणि श्री रामरक्षा पठनाने मिळणारं जे फळ आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढचा 15वा श्लोक असा आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिक. ही रामरक्षा शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात दृष्टांतातून जशी सांगितली तशी त्यांनी सकाळी जाग झाल्यावर लिहून काढली असं म्हटलंय. स्वप्न दृष्टांत होण्याची अनेक उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये, पुराणांच्या मध्ये आहेत आणि अगदी अलीकडच्या काळात सुद्धा दिसून आलेली आहेत. माणसाचं मन मोठं विलक्षण असतं. त्याचं सामर्थ्य खूप असतं. जेव्हा एखाद्या विषयवस्तूशी मन अत्यंत तादात्म्य पावतं त्यावेळी असं घडू शकतं. शिवरक्षा स्तोत्रामध्ये सुद्धा शेवटी नारायणाने याज्ञवल्क्यांना स्वप्नात स्तोत्र सांगितलं असं म्हटलंय. भावार्थ रामायण रचनेची प्रेरणा स्वप्नातून मिळाली असं एकनाथ महाराज म्हणतात. प्रेरिता न मी करी जाण तव स्वप्ना माझी रामायण श्रीराम विस्तारी संपूर्ण ऊण खूण ग्रंथाची असं नाथ म्हणतात. किती उदाहरणं द्यावी. संतांच्या वाङ्मयामध्ये तसंच आधुनिक शास्त्रज्ञांना सुद्धा अशा तादात्म्याचे कितीतरी अनुभव आलेले आहेत. श्रीराम भक्तीमध्ये एकरूप झालेल्या बुधकौशिक ऋषींना शंकरांनी, की ज्यांच्या हृदयामध्ये राम आहे अशा शिवानी स्वप्नामध्ये हे स्तोत्र सांगितलं आणि सकाळी उठून त्यांनी ते लिहून काढलं असं या श्लोकामध्ये वर्णन आहे. आज इथेच थांबूया. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की